याच्यानंतर मित्रांनो निश्चित मी थोडंसं थांबतो, एक मायक्रोफोनवरती थोडंसं बदल करूया। आमच्या फेजवाडी गावचा एक गोड आवाज शुभम कणवी यांना आपण करताना या सामन्यामध्ये समालोचन करताना ऐकणार आहात। या अगदी शुभम नक्कीच धन्यवाद दादा, आपण बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल टपालवाडी विरुद्ध त्यांच्या विरोधात असेल श्रीकृष्ण पेजवाडी हा संघ। दोन्ही संघ पहिली मॅच जिंकले, चांगले खेळले दोन्ही संघ पहिल्या राऊंड मध्ये। श्री पेजवाडी संघाने निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय जयगाव पेजवाडी संघाला। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 30 षटकाचा राहील। दोन्ही संघांना विनंती असेल, सामना 30 षटकाचा राहील। 4 ओव्हरचा सामना असेल, 4 सॉरी। फलंदाज हरी आणि सचिन असे दोन फलंदाज असेल। महिन्याच्या आतमध्ये जात असताना ही जोडी आणि गोलंदाजी मार्क असेल गोलंदाज संतोष हा गोलंदाज। पहिला षटक पॉवरफुल षटक असेल। आतापर्यंत चांगली कामगिरी केली दोन्ही संघांनी, यानंतर सामना जिंकल तो क्वालिफायला जाईल। चांगली कामगिरी करायला लागेल दोन्ही संघांना। स्ट्राईक सचिन हा फलंदाज असेल आणि त्यांचा जोडीला असेल हरीचा खेळाडू। दोन्ही खेळाडू चांगला फॉर्म मध्ये आहेत। नक्कीच दोन्ही संघाला विनंती असेल आपण वेळ खर्च करू नका, आज शेवटचा दिवस आहे। दोन्ही संघाला विनंती असेल आपण वेळ खर्च करू नका, यानंतर अजूनही खूप सामने खेळायचे आहेत। स्पीड अप करा, दोन्ही संघाला विनंती असेल आपण वेळ वाचवायचा आहे कारण आज शेवटचा दिवस आहे। या स्पर्धेमध्ये गोलंदाजी मार्क असेल गोलंदाज संतोष हा गोलंदाज, त्यांच्या समोर खेळाडू असेल सचिन हा खेळाडू असेल। पहिला चेंडू फेकला जाईल संतोषच्या माध्यमातून, समोर असेल सचिन हा खेळाडू। पहिला चेंडू होता खराब चेंडू, एक्स्ट्रा जगदाव श्रीकृष्ण झालंय टपालवाडी संघाचा। एक धावेने पहिला चेंडू खराब हाताला गोलंदाज नाही, हाफ टाकर चेंडू होता व्हाईट चेंडू। पुढील चेंडू असेल गोलंदाज संतोष हा गोलंदाज, समोर असेल खेळाडू सचिन। कट शॉटचा प्रयत्न होता तिथे व्हाईट चेंडू खराब चेंडू, एक्स्ट्रा जगदाव धावा झाल्या त्या दोन्ही चेंडू खराब केले गोलंदाज संतोष या गोलंदाजाने। चांगला टप्पा हातावा लागेल गोलंदाजाला, टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजाला। दोन्ही चेंडू व्हाईट टाकले। पुढील चेंडू असेल गोलंदाज संतोष या गोलंदाजाचा, समोर असेल सचिन हा खेळाडू। उलटा चेंडू होता तिथे लॉग शतक खेळत असताना 4 धावा षटकार सचिनच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती मोठा आला चढा गोलंदाज संतोषच्या गोलंदाजी। उलटा चेंडू होता, चांगला समाचार घेतला। येता 6 धावा सचिनच्या बॅट मधून, धावा झाल्या त्या 8 आकड्यावरती एकही विकेट गमावलं नाही जयगाव टपालवाडी संघाने।
पहिल्या चेंडूवरती मोठा आला चढ. पुढील चेंडू असेल आपल्याकडे चेंडू होता, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, तिथे निर्धाव चेंडू राहिला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही, समजलं नाही फलंदाजाला. हा तो निर्धाव चेंडू कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. मोठा फटका खेळल्यानंतर पुढील चेंडू असेल गोलंदाज संतोष या गोलंदाजाचा चांगला चेंडू हाताळला, तिथे मिसफील्ड झाली रोडच्या माध्यमातून. चांगलीपैकी रनआउट संधीचा केलं सोनं. धक्का क्रमांक बसतोय पहिला जयगावदेवी टपालवाडी संघाला. हारीच्या रूपामध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ नाही, या तर रनआउट विकेट. पहिला धक्का बसतो टपालवाडी संघाला रनआउट स्वरूपामध्ये. नवीन बॅटर असेल आजी असेल मैदानाच्या आतमध्ये जात असताना, वन डाऊनच्या भूमिकेत जात असताना खेळाडू तिथे मिस जज झालं. दोन्ही खेळाडूंमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट गमावली. धावा झाल्या त्या 8 आकड्यावरती, एक विकेट गमावलं जयगावदेव टपालवाडी संघाने. नवीन खेळाडू जात असताना मैदानाच्या आतमध्ये आज हा खेळाडू चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज संतोष हा गोलंदाज 2 चेंडूवर व्हाईट टाकल्यानंतर मोठा फटका खेळला सचिन या खेळाडूने. त्यानंतर 2 निर्धाव चेंडू, त्यामध्ये एक रनआउटची विकेट असेल. पॉवर षटक चालू असताना आतापर्यंत जास्त धावा करता केला नाही. अप्पर खेळचा स्ट्रोक खेळाला होता, निर्धाव चेंडू राहिला. टपाक पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. हा तर सलगचा 3रा निर्धाव चेंडू गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. पॉवर षटक चालू असताना एकच मोठा फटका घेऊन दिला नाही, दोन्ही खेळाडूला थांबवून ठेवलंय. पहिले षटक चालू असताना आतापर्यंत 4 चेंडू हाताळत गोलंदाजांनी 8 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. हा प्रकार चेंडू होता, सफल व्हायचा प्रयत्न होता, तिथे व्हाईट चेंडू होतो. एक्स्ट्रा जे धावा झाल्या त्या 9 आकड्यावरती. या षटकामध्ये 3 एक्स्ट्रा टाकला गोलंदाज संतोष या गोलंदाजाने. हुक शॉट खेळायचा प्रयत्न होता, तिथे बॅट्समन अजयच्या माध्यमातून तिथे सफल झाला नाही. हा फटका. पुढील चेंडू असेल गोलंदाज संतोष हा गोलंदाज समोर असेल आज हा खेळाडू. सुवर्णगंधीचा चेंडू होता, अपील करत असताना एक्स्ट्राची. हा तर निर्धाव चेंडू, 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा दिली आहे गोलंदाजाला. रिव्ह्यू घेतलाय. निर्धाव चेंडू असेल, चांगला चेंडू आता. 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा दिलाय गोलंदाज संतोष या गोलंदाजाला. पहिले षटक चालू असताना शेवटचा चेंडू असेल, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, तिथे लॉंगावरून येत असताना करण षटक चांगलं षटक चांगलीपैकी राहिली. एका धावा समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकानंतर धावा झाल्या त्या 10 आकड्यावरती, 1 विकेट गमावले जयगावदेवी टपालवाडी संघाने. चांगली गोलंदाजी राहिली संधीच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडू एक्स्ट्रा टाकला, त्यानंतर फुलटॉ चेंडूवरती चांगला फटका सजवला होता सचिनच्या माध्यमातून. त्यानंतर सलगचे 4 निर्धाव चेंडू, शेवटच्या चेंडूवरती 1 धाव मिळवली फलंदाज आजी या फलंदाजाने. बबलू दादा सुरेश यांचं स्वागत असेल संदेश बोर यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज असेल गोलंदाज मार्गवती करण हा गोलंदाज समोर असेल आज हा खेळाडू. लेग साइडला खेळायचा प्रयत्न होता, फुलटॉ चेंडू बॉर्डर शतक भास्कर हा खेळाडू. चांगलं षटक खेळायला दुसऱ्या प्रयत्न, गच्चा षटक खेळायला तिथे ऋतूच्या माध्यमातून 3 धावा कंप्लीट केला दोन्ही खेळाडूंनी. चांगली रनिंग राहिली दोन्ही खेळाडूंची, चांगला ताळमेळ दोन्ही खेळाडूंमध्ये. आता 3 धावा, 3 धावाच्या मध्ये 10 पुढे जात असताना 13 आकड्यावरती पाहुण्यांचा सत्कार करण्यात येत आहे. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला त्याचे हार्दिक अभिनंदन. नुकताच ज्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेली आहे, सन्माननीय दीपकजी पवार यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने लगेच संपन्न करू. अरमानदादा शेख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र संपन्न केला जाईल. ज्या मान्यवरांची नुकताच या क्रीडा नगरीमध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाईल. दीपकदादा पवार या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करत आहोत. बाटन पाड मध्ये होता, समोर एक्झॅक्टली फटका एक्झिक्यूट केला, तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. सातत्यानं श्री गणेश पेचवाडी क्रिकेट संघाकडून क्षेत्ररक्षण थोडं खराब जे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आत.
दोन धावा होत असताना फलंदाज सचिनच्या माध्यमातून तिथं मिसफील्ड झाली संतोषच्या माध्यमातून चांगली रनिंग राहिली दोन्ही खेळामध्ये स्ट्राईकवर राहील सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये असताना गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज करण दुसरं षटक चालू असताना 3 चेंडू हाताळत आतापर्यंत आपटाका चेंडू होता अप्पर कट केला असतो तिथं फायनलला बीट करत असताना येतात 4 धावा आउटफील्ड फास्ट आहे चांगला फटका सजवला होता तिथे बॅट्समन सचिनच्या माध्यमातून येतात 4 धावाच्या मध्ये दाबेला पुढे जात असताना 19 आकड्यावरती 1 विकेट गमावलं जे गावदेवी टपालवाडी संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू असेल गोलंदाजी मार्कवरती असताना करण कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती 3 धावा त्यानंतर निर्धाव चेंडू राहिला त्यानंतर 2 धावा त्यानंतर 4 धावा मिळवल्या या खेळाडूने पुढील चेंडू असेल दुसरं षटक चालू असताना आतापर्यंत चांगली खेळी करत असताना फलंदाज सचिन खेळाडू 6 चेंडू मध्ये धावा बनवल्यात 12 वैयक्तिक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना समोर खेळायचा प्रयत्न होतो तिथे रनआउटची संधी केलं सोनं करता आलं नाही खेळाडूला एक धाव चांगली ताळमेळ राहिली दोन्ही खेळामध्ये एका धावच्या मध्ये धावला पुढे जात असताना 20 आकड्यावरती शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती करण हा समोर असेल 1 डाऊनचा फलंदाज बाजूनी मैदानाच्या आतमध्ये असताना आजा खेळाडू यांनी 4 चेंडू मध्ये 4 धावा केला आतापर्यंत समोर खेळायचा प्रयत्न होता तिथे बाउंड्री लाईन येत असताना संधीचा खेळाडू चांगलं शतक चांगली फेकी राहिली एका धावा समाधान मानावं लागेल चांगलं शतक राहिलं तिथे संधीच्या माध्यमातून एका धावाच्या मदतीने दाबाला पुढे जात असताना 21 आकड्यावरती 1 विकेट गमावले जे गावदेवी टपालवाडी संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या मध्ये दोन्ही खेळाडू दोन्ही बॅटर आज आणि सचिन धावा झाल्या त्या 21 जगावदेवी टपालवाडी संघाची जय गावदेवी टपालवाडी संघाचे गोलंदाजी मार्क असेल गोलंदाज भास्कर हा गोलंदाज असेल तिसरा षटक चालू असताना गोलंदाजी मार्कवरती भास्कर समोर असेल आज हा खेळाडू असेल 1 डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी आपल्या संघासाठी तिसरं षटक चालू असताना गोलंदाजी मार्कवरती भास्कर हा गोलंदाज समोर असेल तगडा फलंदाज असेल मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी करावी लागेल आज हा खेळाडूला 1 डाऊनच्या भूमिकेत उतरला खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे तिथे फटका सजा येत बॅटची कडा घेऊन जात असताना इष्टरक्षक हातात 1 धाव चोरली चांगली रनिंग राहिली दोन्ही खेळाडू मध्ये एका धावच्या मदतीने दाबाला पुढे जात असताना 22 आकड्यावरती पहिला चेंडू चांगला हाताला गोलंदाजाने बॅटची कडा घेऊन जात असताना इष्टरक्षक 1 धाव चोरली दोन्ही खेळाडूने आता स्ट्राईकवर राहील सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल ज्याने 7 चेंडू मध्ये धावा बनवल्या 13 असा खेळतोय सचिन खेळाडू समोर हेलिकॉप्टर उडवला तिथे बॉन्डला संदेश येत असताना याचा 4 धावा सचिनच्या बॅट मधून चांगला फटका सजवला समोर खेळायचा प्रयत्न होता मिनी हेलिकॉप्टर म्हणावं लागेल सचिनच्या बॅट मधून याचा 4 धावा झाल्या तर 26 आकड्यावरती आपण रिप्ले मध्ये पाहू शकता चांगला फटका सजवला होता तिथे शेषला बीट करत असताना पुढील चेंडू असेल गोलंदाज भास्कर हा गोलंदाज समोर असेल सचिन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता तिथे हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न तिथे चांगलं क्षेत्रफळ चांगली फेकी राहिली भन्नाट फेकी राहिली संधी चांगली रनिंग राहिली दोन्ही खेळाडू मध्ये चांगला ताळमेळ असताना 2 धावा चोरल्या चांगली रनिंग राहिली या 2 धावाच्या मध्ये आपल्या पुढे जात असताना 28 आकड्यावरती एकच विकेट गमावली आहे जे गावदेवी टपालवाडी संघाने आतापर्यंत
चांगली कामगिरी करत असताना दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक गोलंदाज सचिन हा फलंदाज सलामीचा फलंदाज चांगली कामगिरी करत असताना गोलंदाजी मार्गावर भास्कर हा गोलंदाज असेल निर्धाव चेंडू राहिला चांगला टप्पा हाताळा होता गोलंदाजाला समजलं नाही बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही हा तो निर्धाव चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक करावे लागेल गोलंदाजाला मोठा फटका सजवल्यानंतर हा ते निर्धाव चेंडू गोलंदाज भास्करच्या माध्यमातून पुढील चेंडू असेल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता तिथे एसटी रक्षकाकडून चुकी झाली तिथे बॅकअप आलं फायनलच्या माध्यमातून वाईट चेंडू असेल खराब चेंडू मानावा लागेल गोलंदाजाच्या माध्यमातून एक्स्ट्राची एक धावा झाल्या आहेत त्या 29 आकड्यावरती 30 षटक चालू असताना आतापर्यंत 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 8 भास्कर या गोलंदाजाने कमबॅक करावा लागेल जास्तीत धावा कमी खर्च करावा लागेल गोलंदाज भास्कर या गोलंदाजाला समोर असेल सचिन हा खेळाडू समोर खेळाचा प्रयत्न होता तिथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू थांबायचा होता तिथे मिसफील्ड झाली संदेशच्या माध्यमातून आता 2 धावा खराब शतक्षण मानावं लागेल श्रीगणेश पेदवाडी या संघाचं तिथे एकच धाव होती तिथे 2 धावा दोन्ही खेळाडूंनी कंप्लीट केल्या 2 धावाच्या मध्ये आपल्याला पुढे जात असताना 31 आकड्यावरती 1 विकेट गमावलाय जे गादोड टपालवाड्या संघाने आतापर्यंत 33 षटक चालू असताना शेवटचा चेंडू असेल गोलंदाज भास्करच्या माध्यमातून समोर असेल सचिन हा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे अपरकट जल सुटली आर्मीच्या माध्यमातून खराब शतक्षण मानावं लागेल खराब पैकी तिथे 2 धावा चोरल्या तिथे विकेट होती तिथे 2 धावा चोरल्यात दोन्ही खेळाडूने काय रनिंग राहिली दोन्ही खेळाडूंमध्ये काय ताळमेल बघायला मिळत असताना अजय गावदेवी टपालवाड्या संघामध्ये 2 धावाच्या मध्ये आपल्याला पुढे जातात 33 आकड्यावरती शेवटच्या चेंडूवरती काय घडलंय अजूनही 1 षटक आहे सचिनने आतापर्यंत 12 चेंडूमध्ये धावा केल्या त्या 23 चांगली कामगिरी करत असताना सलामीचा फलंदाज आणि त्याला साथ देत असताना आज या खेळाडू ज्याने 6 चेंडूमध्ये 6 धावा केल्या आहेत आतापर्यंत गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज संदेश हा गोलंदाज समोर असेल आज हा खेळाडू शेवटचा षटक चालू असताना हा प्रकार चेंडू होता लेग साइडला खेळलेला फटका तिथे बॅटच्या रेडार मध्ये आला हा आजच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार मोठा आला चढवला गोलंदाज संदेशच्या गोलंदाजाची पहिला चेंडू होता याचा 6 धावा आजच्या बॅटमधून दापले पुढे जात असताना 39 आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती मोठा आला चढवला फलंदाजाने काय संपर्क झाला बॅट आणि बॉल मध्ये लेग साइडला खेळायला फटका होता तिथे आता 6 धावा पहिल्या चेंडू वरती मोठा आला चढवला गोलंदाज संदेशच्या माध्यमात संदेशच्या गोलंदाजावरती कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला समोर असेल हाजी हा खेळाडू ज्याने पहिल्या चेंडूवरती मोठा आला चढवला गोलंदाज संदेशच्या माध्यमातून कमबॅक करावा लागेल श्रीगणेश पेदवाड्या संघाला फिल्डिंग खराब झाली आतापर्यंत 4था षटक चालू असताना पुढील चेंडू असेल गोलंदाज संदेश हा गोलंदाज समोर खेळाचा पेरला तिथे 2 षटक घेत असताना चांगली फेकी राहिली तिथे बंदार थ्रो रनाची संधी केलं सोनं रनाच्या स्वरूपामध्ये विकेट धक्का क्रमांक बसतो दुसरा जे गाडी टपालवाडा संघाला बॅट्समन सचिनच्या माध्यमातून दोन्ही सलामीच्या फलंदाज डगआउट मध्ये जात असताना नवीन खेळाडू असेल मैदानाच्या आतमध्ये जात असताना जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्याचा चाहता वाटो फलंदाज सौरव असेल मैदानाच्या आतमध्ये जात असताना गोलंदाज मार्ग वरती असेल गोलंदाज संदेश हा गोलंदाज आपण स्क्रीनवरती पाहू शकतात फलंदाज गौरव फलंदाज समोर असेल आज हा खेळाडू असेल मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना खेळाडू हा गोलंदाज संदेश पुढील चेंडू असेल हा प्रकार चेंडू होता तिथे बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही फलंदाजाला समजले नाही तेज गतीचा चेंडू होता हा तो निर्धाव चेंडू पहिला चेंडू मोठा आला चेंडू 2 चेंडू तिथे चांगलं कमबॅक आलं गोलंदाज संदेशच्या माध्यमातून 4थं षटक चालू असताना शेवटचं षटक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संदेश हा गोलंदाज एकसाला खेळाचा प्रयत्न होता तिथे बॅटची कडा घेऊन रक्षकाच्या हातात सोपा जल पकडला तिथे धक्का क्रमांक बसतो तिसरा जगादोड टपालवाड्या संघाला आजच्या रूपामध्ये एकसाला खेळाचा प्रयत्न तिथे बॅटची कडा घेऊन जात असताना इष्ट हातात सोपी झेल पकडली
नवीन फलंदाज असेल मैदानाच्या आतमध्ये जात असताना हरिश्चंद्र हा खेळाडू असेल अजूनही पहिल्या इनिंग मध्ये 2 चेंडू शिल्लक असतील क्रिकेट टायगर सरकारतील सिंगच्या पेजवाडी या संघाविरुद्ध जी गादावी टपालवाडी या संघ दुसऱ्या फेरीतील सामना चालू असताना पहिला सामना चालू असताना नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना चांगली कामगिरी करावी लागेल शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत एकाच मोठा फटका अभिषेक राहील जे गादी टपालवाडी संघाला हरिश्चंद्रच्या बॅट मधून शेवटच्या 2 चेंडू चांगली कामगिरी करावी गोलंदाजाला एकही मोठा फटका खेळून द्यायचा नाही अशी अपेक्षातील सिंगच्या पेजवाडी संघ शेवटच्या 2 चेंडू राहिले आहेत गोलंदाज संधीच्या माध्यमातून लेफ्ट हँडर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरिश्चंद्र हा खेळाडू चौथा षटक चालू असताना आतापर्यंत एकच मोठा फटका खेळून दिलाय गोलंदाज संदेश या गोलंदाजाने त्यानंतर कमबॅक राहिला गोलंदाजाचं पुढील चेंडू असेल गोलंदाज संदेश खंडवी या गोलंदाजाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे सिंगच्या पेजवाडी संघाचा पुढील चेंडू असेल लेग साइडला खेळाचा फटका तिथे जलची संधी होती तिथे मिस झालं हरिश्चंद्रच्या माध्यमातून तिथे 2 धावा चोरल्या चांगली फिगर आली रनआउटची संधी तिथे झाल्यापर्यंत रनच्या संधीमध्ये संधीचा केलं सोनं 2 धावा प्लस 1 विकेट मानावी लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक बसतोय तिसरा टपालवाडी संघाला धक्का क्रमांक बसतोय तिसरा हरिश्चंद्रच्या रूपामध्ये कृपया आपण असं न करू स्पर्धेचा नियम आहेत काही आपण उल्लंघन करायचं नाही जे गाव संघ आपल्याला विनंती असेल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल दिनेश हा खेळाडू सौरा हा खेळाडू शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज संदेशच्या माध्यमातून आतापर्यंत 90 धावा खर्च केला 1 विकेट मिळवले गोलंदाज संदेशने आपल्या चेंडूचा समोर खेळाचा प्रयत्न जातो जलते संधी होती तिथे चांगले षटक आले रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 धाव प्लस 1 विकेट शेवटच्या चेंडूवरती धक्का क्रमांक बसतो चौथा जगाव्या टपालवाडी संघाला धावा केल्या आहेत 42 विजयासाठी पाहिजे 43 जगाव सिंगच्या पेजवाडी संघाला 24 चेंडूंनी धावा बनवायच्या आहेत त्या चेंडूंनी धावा बनवायच्या 44 सिंगच्या पेजवाडी संघाला चांगलं टार्गेट सेट केलंय जगाव्या टपालवाडी संघाने पहिल्या इनिंग मध्ये चांगली खेळी केली सचिनच्या माध्यमातून तिथे 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला गोलंदाज संदेशच्या माध्यमातून 1 विकेट मिळवले पुढील मॅच असेल सागर संघाचा कर्मधार आणि दुनोली संघाचा कर्मधार दोन्ही टॉप विन साठी असेल यानंतर सामना असेल आपल्याला विनंती असेल आपण कृपया टॉप विन साठी असेल अजूनही खूप सामने खेळायचे आहेत शेवटचा दिवस असेल मेगा फायनलचा दिवस आहे ज्यान मंचस्टर मड हा स्पर्धा चालू असताना तिथे 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह होत असताना चांगली लाईव्ह टेलिकास्टिंग म्हणावी लागेल चांगलं आयोजन करत असताना आतापर्यंत चांगली खेळी करत असताना दोन्ही संघ जे गादावी टपालवाडी त्यांच्या विरुद्धातील सिंगच्या पेजवाडी आतापर्यंत 1 इनिंग झाले धावा केल्या आहेत त्या 44 विजयासाठी पाहिजे 24 चेंडून धावा बनवायच्या त्या 44 सिंगच्या पेजवाडी मोबाईल कव्हर आणि तसेच स्टायलिश व मजबूत केबल व आकर्षक असे ब्लूटूथ तसेच आपले ब्लूटूथ स्पीकर्स पुढील मॅच असेल साखर संघ त्याच्या विरुद्ध असेल दोन्ही संघाने टॉप विन साठी असेल सर्व्हिस फक्त 30 मिनिटांमध्ये तुमचा मोबाईल तुमच्या हातात योग्य दर विश्वासू काम तनिष्का डिजिटल कॅफेचे मालक भूषण दादा शिंदे तुमचा मोबाईल जबाबदारी आमची दोन्ही संघाचे कर्मचाऱ्यांनी टॉप विन साठी असेल आपल्या शेवटचा कॉल असेल आयोजकाच्या वतीने सागर संघाचा कर्मचारी उपस्थित झाले आहेत दोन्ही संघाचे कर्मचाऱ्यांनी विनंती असेल आपण टॉप विन साठी असेल यानंतर सामना असेल
मैदानी जे जात असताना मैदानाच्या जात असताना दोन खेळाडू पेजवाडच्या संघाकडून कैलास असेल आणि त्याच्या जोडीला असेल संदेश कणवी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना 24 चेंडूने 10 बनवायचे त्या 44 चांगला टार्गेट सेट केलं जय गावदेव टपालवाड्या संघाने दुसऱ्या फेरीचा सामना चालू असताना जो संघ जिंकेल तो क्वालिफाय मध्ये दाखल होईल आजच्या दिवसामध्ये आणि 3 दिवस या स्पर्धेमध्ये पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हरिचंद्र गोलंदाज असेल लेफ्ट हँडर गोलंदाज असेल समोर असेल कैलास हा खेळाडू स्ट्राईक होणार राहील कैलास हा खेळाडू असेल पॉवरफुल षटक चालू असताना दोनच षटक बाहेर राहतील गोलंदाजी मार्ग असेल गोलंदाज हरिचंद्र पहिला चेंडू टाकत असताना दुसरी इनिंगचा समोर असेल कैलास हा खेळाडू पहिला चेंडू लेग साईडला खेळायचा प्रयत्न देत रनरची संधी होती तिथे चांगली रनिंग राहिली लेग बॅटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली धावफलक पुढे जात असताना एक या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती लेग बॅटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळवली आता समोर असेल संदेश कणवी मैदानाच्या आतमध्ये सलामीचा फलंदाज गोलंदाजी मार्ग असेल गोलंदाज हरिचंद्र हा गोलंदाज पहिला चेंडू चांगला हाताळा होता तिथे बॅटची कडा घेऊन जात असताना वाटतं झल काय झल प्रकार तिथे यशरक्षाने बॅटची कडा घेऊन जात असताना चांगले एफर्ट्स राहिले यशरक्षा काढून धक्का करून बसतोय पहिला सेगीच्या पितळ्या संघाला नवीन खेळाडू जात असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित वाघ हा खेळाडू वनडावीच्या भूमिकेत जात असताना खेळाडू रोहित पटका सजावला होता बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही तिथे मोठा फटका खेळायचा होता संदेशच्या माध्यमातून तिथे बॅटची गाड्या घेऊन जात असताना सोप्पा झेल पकडला तिथे पुढील चेंडू असेल गोलंदाज हरिचंद्र गोलंदाज समोर असेल नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये जात असताना चांगला चेंडू होता तिथे फायनलच्या माध्यमातून खराब शतक मानायला लागेल एक धाव ठेवली दोन्ही खेळाडूने एका धावमध्ये दाबला पुढे जात असताना दोन आकड्यावरती एक विकेट गमावलाय सेगीच्या पेजवाड्या संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज हरिचंद्र गोलंदाज चांगला टप्पा होत असताना गोलंदाज एका टप्प्यावरती सातत्याने गोलंदाजी करत असताना गोलंदाज हरिचंद्र गोलंदाज पहिले षटक चालू असताना पॉवरफुल षटक जितक्या धावा करतो तितके कमी असेल सेगीच्या पेजवाड्या संघाला मोठं टार्गेट सेट करायचं आहे पुढील चेंडू असेल लेफ्ट साईडला खेळायचा फटका तिथे हवेत मध्ये तिथे फायनलच्या माध्यमातून सोपी झेल पकडली चांगलं उत्कृष्ट झेल पकडला तिथे फायनलच्या माध्यमातून धक्का करून बसतो दुसरा कैलासच्या रूपामध्ये दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाचे बाहेर जात असताना मैदानाच्या आतमध्ये जात असताना फलंदाज असेल स्वप्नील वाघ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना धक्का करून बसतो दुसरा सेगीच्या पेजवाड्या संघाला 2 धावा आणि 2 विकेट गमावले आहे आतापर्यंत पहिले षटक चालू असताना गोलंदाजच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना 4 चेंडू हाताळलेत 2 धावा करता केला 2 विकेट गमावले आहेत गोलंदाज हरिचंद्र हे माध्यमातून आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत पॉवरफुल षटक चालू असताना एकही मोठा फटका खेळून दिला नाही सेगीच्या पेजवाड्याच्या फलंदाजाला शेवटच्या 2 चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेच्या ओव्हरचे एकाच मोठा फटका स्वप्नीलच्या बॅटमधून पहिला चेंडू होता तिथे पोस्ट करत असताना स्वप्नीला खेळाडू निर्धाव खराब चेंडू राहिला व्हाईट चेंडू एक्स्ट्राची एक धाव पुढे जात असताना 3 आकड्यावरती सेगीच्या पेजवाड्या संघाचा आतापर्यंत सिंगल आणि डबल धावा करत असताना दोन्ही खेळाडू पुढील चेंडू असेल गोलंदाज हरिचंद्रच्या माध्यमातून चांगला टप्पा आता तिथे समजला नाही फलंदाजाला बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही
हा तो निर्धाव चेंडू गोलंदाज हरिचंद्र माध्यमातून आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज हरिचंद्र हा गोलंदाज 3 धावा करता गेला, 2 विकेट गमावले आहे दोन्ही सलामीचे फलंदाज. पुढील चेंडू असेल लेग साइड राखण्याचा प्रयत्न देतो, बॅटची कडा घेऊन जाताना स्वतः गोलंदाज येत असताना चांगला झेल पकडला तिथे, वाटतं झेल म्हणाला, चांगला उत्कृष्ट झेल म्हणाला गोलंदाजच्या माध्यमातून. स्वतःच्या गोलंदाजी झेल पकडला गोलंदाजाने, धक्का क्रमांक होतो 3रा सिंगच्या पेजवाडी या संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना असेल हरिचंद्र असेल, चांगला झेल पकडला तिथे हरिचंद्रने स्वतःच्या गोलंदाजीवरती. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या त्या 3 विकेट गमल्या, 3 सेकंडच्या पेजवाड्या संघाने मोठा टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत खराब कामगिरी म्हणावी लागेल. 3 धावा केल्या पहिल्या षटकामध्ये. समोर असेल मैदानाच्या आतमध्ये रोहित हा खेळाडू असेल, गोलंदाजी मार्ग असेल गोलंदाज सौरभ दुसरा षटक हाताळण्यासाठी समोर खेळायचा प्रयत्न होता तिथे रोहितच्या बॅटमध्ये तिथे बोले लावून शतक जाताना चांगले शतक आले. एका धाव समाधान मानावे लागेल. एका धावच्या मध्ये दाबला पुढे जात असताना 4 आकड्यावरती सिंगल डबल ने दाबला पुढे जात असताना सिंगाची पेजवाडी संघाचा आतापर्यंत एकही मोठा फटका केला नाही. नवीन खेळाडू आतमध्ये आज जात असताना हरिचंद्र समोर स्ट्राईक गोलंदाजी मार्ग असेल गोलंदाज सौरभ हा गोलंदाज फटका सजवायचा होता तिथे बॅट आणि बॉल काय संपर्क झाला, तेज चेंडू होता, हा जो निर्धाव चेंडू गोलंदाज सौरभच्या माध्यमातून दुसरे षटक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी गौरव हा गोलंदाज सौरभ हा गोलंदाज समोर असेल. हरिचंद्र खेळाडू हाफ ट्रॅकर चेंडू होता, काही समजलं नाही फलंदाजाला. एका धावच्या पद्धतीने आपल्या पुढे जात असताना 5 आकड्यावरती हलक्या हाताचा खेळाचा प्रयत्न होता तिथे बॅट्समन हरिचंद्रच्या माध्यमातून. आता स्ट्राईक होणार राहील रोहित हा खेळाडू असेल, स्ट्राईक होणार गोलंदाज सौरभ गोलंदाजी मार्गावरती बॅटची कडा घेऊन जात असताना चांगला झेल पकडला तिथे फायलेच्या माध्यमातून धक्का क्रमांक बसतो 4था सिंगच्या पेजवाड्या संघाला. चांगलं क्षेत्र खेळलं आतापर्यंत जे गाव पालड संघाचं जास्त मिसफील करत नाही. दोन्ही संघाने टॉस जिंकून शतकशेराचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय. दीपल खेळून साखरी संघाला पहिल्या फिरकीत 3रा सामना असेल. मैदानाच्या आतमध्ये जात असताना नवीन फलंदाज भास्कर हा खेळाडू असेल. गोलंदाजी मार्ग असेल गोलंदाज सौरभ हा गोलंदाज दुसरा षटक चालू असताना 4 चेंडू हाताळलेत आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर लेगबाच्या स्वरूपाने 1 धाव, त्यानंतर विकेट मिळवले फलंदाज खेळाडूची. पुढील चेंडू असेल दुसरा षटक चालू असताना गोलंदाज सौरभ हा गोलंदाज समोर असेल भास्कर हा खेळाडू हाफ ट्रॅकर चेंडू होता तिथे लेग साइडला खेळायचा प्रयत्न होता तिथे बॉल शतक येत असताना पाल्या करत आता चेंडूचं चांगलं शतक रनआउटची संधी असेल, विकेट मिळते रनच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक बसतो 5वा तिथे. दोन्ही खेळाडूमध्ये ताळमेळ बसला नाही, 1 धाव प्लस विकेट म्हणावी लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना फलंदाज असेल करत धावा झाल्या त्या 7 आणि विकेट गमावले 5. सिंगेश बेगड संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज सौरभ हा गोलंदाज दुसरे षटक चालू असताना एकही मोठा फटका खेळून दिला नाही. सिंगल आणि डबल ने आपल्या पुढे जात असताना सिंगेश बेगड संघाचा आतापर्यंत मोठाली फटकाची आवश्यकता आहे, मोठा टार्गेट चेस करायचा आहे. धावा बनवच्या 44 मोठा टार्गेट चेस करायचा आहे. दुसरा षटक चालू असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज सौरभच्या माध्यमातून समोर असेल करण हा खेळाडू फुलटवा चेंडू होता तिथे बॅटची कडा घेऊन जात असताना 1 धाव मिळेल.
चांगली रनिंग राहिली. शेवटच्या चेंडूवरती एक धावा झाल्या ते 8 आकड्यावरती विकेट गमावले. 5 सेकंडच्या पेजवाडी संघाने आतापर्यंत 2 षटक समाप्त झाले आहेत. बारा चेंडूने धावा बनवायच्या आहेत. आता 36. गोलंदाजी मार्क असेल गोलंदाज तनय आणि समोर असेल खेळाडू करण. हा खेळाडू फटका सजवायचा करणच्या माध्यमातून तिथे बॉल आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. चांगला चेंडू हाताला. पहिला चेंडू तनयने या गोलंदाजाने तिसरा षटक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तनय हा गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला. पुढील चेंडू असेल आपटाका चेंडू होता तिथं लेग साईडला खेळला फटका. तिथं चांगलं क्षेत्रक्षणाला 2 धावा चोरल्या. 2 खेळाडूने चांगली रनिंग राहिली. आतापर्यंत एकही मोठा फटका खेळला नाही. या 2 धावाच्या मध्ये धावपले पुढे जात असताना 10 आकड्यावरती 5 विकेट गमावल्या सिंगल पेजवाडी संघाने. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. तनय या गोलंदाजाची एकही मोठा फटका खेळून दिला नाही. तिसरं षटक चालू असताना गोलंदाज असेल तनय हा गोलंदाज. समोर असेल करण हा खेळाडू. वाईट चेंडू असेल खराब चेंडू. तिथे क्षेत्र चुकी झाली पहिल्या माध्यमातून. एक धाव वाईट चेंडूने एक धाव. या 2 धावच्या मध्ये आपल्या पुढे जात असताना 12 आकड्यावरती आता स्ट्राईक होणार राहील. खेळाडू असेल भास्कर हा फलंदाज असेल गोलंदाजी मार्गाचा असेल गोलंदाज तनय हा गोलंदाज. पुढील चेंडू तिसरे षटक चालू असताना फुलटॉस चेंडू होता. समोर खेळायचा प्रयत्न होता तिथे वंडी लावून खराब ग्राउंडच्यामुळे हा तो 4 धावा नशिबात 4 म्हणावं लागेल. तिथे एक या 2 धाव होती. तिथे 4 धाव मिळाल्या. फलंदाज भास्कर या फलंदाजाला धावला पुढे जात असताना 16 आकड्यावरती सेकंड पेजवाडी या संघाचा आतापर्यंत मोठं टार्गेट मोठं रन चेस करत असताना सेकंड पेजवाडी आता संघ आतापर्यंत 16 धावा केल्या आहेत. अजूनही धावा करायच्या आहेत. तिसरं षटक चालू असताना गोलंदाजी मार्क असेल गोलंदाज तनय हा गोलंदाज ज्याने 3 चेंडू हाताळले. धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत 8 आकड्यावरती. कमबॅक करावे लागेल गोलंदाजाला. मोठ्या फटकांची आवश्यकता राहील भास्करच्या बॅट मधून. सेकंड पेजवाडी संघाला चांगली कामगिरी करावी लागली आपल्या संघासाठी. ते साईडला खेळायचा प्रयत्न होता तिथे आहे तो 4 धावा बॅक टू बॅक 4 धावा येतात भास्करच्या बॅट मधून. या 4 धावाच्या मध्ये आपल्या पुढे जात असताना 20 आकड्यावरती 5 विकेट गमावले सेकंड पेजवाडी संघाने आतापर्यंत. अजूनही 8 चेंडूने धावा बनवायच्या 24 सेकंड पेजवाडी संघाला. चांगला पाडला चेस करत असताना जास्त विकेट गमावला दबाव मध्ये आहेत. बरं चांगली खेळी करत असताना भास्कर हा खेळाडू गोलंदाजी मार्ग गोलंदाज तनय हा गोलंदाज. पुढील चेंडू समोर खेळाचा फटका होता तिथे बाउंड्री लाईन वर येत असताना चांगले एफर्ट्स आले. हा जो भास्करच्या बॅट मधून 6 धावा चांगला फटका साधा होता. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला. आता 6 धावा झाल्या आहेत त्या 26 आकड्यावरती. मोठाली फटकांची आवश्यकता आहे. चांगली खेळी करता असताना मैदानाच्या आतमध्ये भास्कर हा खेळाडू त्याच्या बॅट मधून ज्याने 4 चेंडूने धावा केल्या त्या 16 आतापर्यंत गोलंदाजच्या माध्यमातून 5 चेंडूने धावा खर्च केल्या आहेत त्या. पुढील चेंडू असेल तिसरे षटक चालू असताना गोलंदाज तनय हा गोलंदाज हाफ टाका चेंडू होता तिथे लेफ्टला फटका खेळायचा होता. हा तो 4 धावा शेवटच्या चेंडूवरती मोठा आला चढवला फलंदाज भास्करच्या फलंदाजाने. धावा येतात 4 शेवटच्या चेंडूवरती चांगला फटका सजवला होता तिथे भास्करच्या माध्यमातून. धावा झाल्या त्या 30 आकड्यावरती आणि विजयासाठी पाहिजे 7 चेंडूने धावा बनवायच्या त्या 14 सिंगल पेजवाडी संघाला.
6 चेंडूने धावा बनवायच्या 14 सेकंडच्या पिरियड संघाला चांगली मॅच बनवले फलंदाज भास्कर या खेळाडूने 6 चेंडूने धावा बनवायच्या त्या 14 दुसऱ्या फेरीचे सामना चालू असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी करताना दोन्ही संघ आतापर्यंत आणि समोर असेल फलंदाज करणा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गाचा गोलंदाज हारी असेल 7 चेंडूने धावा बनवायच्या त्या 14 सिंगल पेलवड्या संघाला 7 चेंडूने 14 धावा बनवायच्या काय होईल काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू होता पहिला चेंडू स्लोअर रन सुद्धा होता निर्धाव चेंडू होता गोलंदाज हरीच्या माध्यमातून फलंदाजाला समजला हाफ टाकत चेंडू होता फटका सजा बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आता निर्धाव चेंडू पुढील चेंडू असेल 4थ्या षटकातील समोर असेल करणा खेळाडू फुलटवा चेंडू होता काही समजलं नाही खेळाडूला हात सलगता दुसरा निर्धाव चेंडू दबाव मध्ये असताना करणा खेळाडू मैदानाच्या मध्ये फुलटवा चेंडूचा काही समजलं नाही फलंदाजा बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला तिथे पुढील चेंडू असेल 4 चेंडून धावा बनवण्याच्या 14 सिंगल पेलवड्या संघाला बॅटची कडा घेऊन जात असताना निर्धाव चेंडू राहिला काही समजलं नाही फलंदाजाला सलगता तिसरा निर्धाव चेंडू काही गोलंदाजी करत असताना गोलंदाज हरीशा गोलंदाज सलगता तिसरा निर्धाव चेंडू राहिला काही गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी जय गावदेवी टपालवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी करत असताना गोलंदाज हरी त्या गोलंदाज असेल 3 चेंडूने धावा बनवण्याच्या 14 तीनही मोठा फटकांची आवश्यकता राहील कारणच्या बॅट मधून दबाव मध्ये हा खेळाडू आहे सलगचा 4था निर्धाव चेंडू काय गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हरीश हा गोलंदाज सलगचा 4था निर्धाव चेंडू दबाव मध्ये आहे खेळाडू करणा खेळाडू काही बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही मॅच बनवली होती फलंदाज भास्कर खेळाडूने त्यानंतर सलगचे 4 निर्धाव चेंडू हाताळले गोलंदाज हरी या गोलंदाजाने पुढील चेंडू राहिला तिथे एका धावच्या मदतीने आपल्या पुढे जात असताना 31 सेकंद होती आता वरचे तास राहिले आहे फक्त सिंगलच्या पेलवड्या संघाला 1 चेंडूने धावा बनवायच्या तर 13 काय होईल काय सामना रंगला होता मैदानाच्या आतमध्ये काय सामना बनवला होता फलंदाज भास्कर या खेळाडूने तिथे करणे 4 निर्धाव चेंडू खेळी केली चांगली चेंडू गोलंदाजी राहिली गोलंदाज हारीच्या माध्यमातून सलगचे 4 निर्धाव चेंडू राहिले बॅक पुढला ढकलला पूर्ण सिंगलच्या पेलवड्या संघाला आता मॅच वारी रिव्ह्यू घेतलाय नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय नो बॉल असेल विकेट मिळाली नो चेंडू होता तिथे धावा करायचा होता तिथे रनाच्या स्वरूपामध्ये आपण उल्लंघन करायचं नियमाचा सिंगल पेलवड्या संघाला विनंती असेल रनाच्या स्वरूपाने विकेट मिळते धक्का क्रमांक बसतो 6 नो चेंडू होता तिथे फटका सजवा जायचा तिथे रनाच्या स्वरूपामध्ये नवीन खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये जात असताना संतोष हा खेळाडू ऑफचेरिकात राहिले मैदानाच्या आतमध्ये जात असताना आतापर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक असेल समोर असेल करणा खेळाडू तिथं हाल्य संघाचे दुधने संघाला विनंती आपण शतक लागला जिल्ह्याच्या संघाचे हार्दिक अभिनंदन हाल्य संघाचे गोष्ट कौतुक चांगली खेळ केली दोन्ही संघाने थोडेसे प्रयत्न कमी राहिले सिंगल पेलवड्या संघाचे चांगली खेळ केली जयगाव टपालवाडा संघाने क्वालिफायरचा सामना खेळत असताना जयगाव टपालवाडा संघ यानंतर सामना असेल दुधने विरुद्ध असेल दीपक साखरे संघ टॉस जिंकून दुधने संघाने क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय आपल्याला विनंती असेल